छत्रपती संभाजी महाराज। थोड़ा सा म्हणजे महिला यार बंद रे लवकर 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 चला माझा जे पुढे गेलं स्टार्ट प्रमाण हे 2 तासांना मध्ये थांबू नका सांगा पुढे चला म्हणून सांगा नाही तर मुवमेंट करा म्हणजे 2 तासांना चला इकडचे चला 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 थोड़ा चला थोड़ा
युवराज कुठे आहे? एकदम जोरामध्ये अनगोळमध्ये या प्रमाणात अति उत्साहाने हा मिरवणुकीचा कार्यक्रम होत आहे. तर या मिरवणुकीमध्ये आपले महाराष्ट्राचे मंत्री तरी तसंच धर्मवीर संभाजी मूर्ती समोर क्रॅकर शो सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. तरी
हॅलो हॅलो युवराज हॅलो चला थांबू नका पुढे चला चालत छत्रपती शिवाजी महाराज की, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ की, छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की। गडबड करू नये। आज या ठिकाणी दोन्ही हात वर करून म्हणायचे हरे 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 हरे
आज या ठिकाणी अनगोळगावच्या इतिहासामधील सुवर्णाक्षरानं लिहिला गेलेला जाणारा दिवस म्हणजे 5 जानेवारी. जे दिल्लीचा मयूरासन, हिंदुस्थानामध्ये राज्य केलेला असा मयूरासन उखडून टाकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती शिवाजीराजे महाराज यांचं अनगोलामध्ये स्वागत झालंय आणि त्यांचं स्वागत जल्लोषात आणि मोठ्यानं झालं पाहिजे. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ की, भारत माता की, हिंदू धर्म की. चप्पल घाला सगळं. अरे रोज अशा पथकातील जो घोषणा देणारा धारकरी आहे त्याला पुढे वरती यायचं आहे. पाहुण्यांना कार्यकर्त्यांना एक विनंती आहे, सर्वांनी स्मारकाच्या खालीच आपलं पादत्राणे ठेवूनच वरती यावं. कोणीही पादत्राणे घालून वरती येऊ नये. सर्वांना कार्यकर्त्यांना प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे, या पवित्र स्मारकावरती कोणीही पादत्राणे घालून येऊ नये. गारज देणारा मुलगा जो कोणी धारकरी आहे त्यांना वरती यायचं आहे. तर आज या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या अनावरण प्रसंगी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती श्री शिवेंद्रराजे भोसले यांचं आगमन इथं झालेलं आहे. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते पाद्यपूजा होणार आहे. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो, टाळ्या वाजवण्यापेक्षा घोषणा दिलं तर बरं होईल. कारण आज ज्या व्यक्तीची आपण पाद्यपूजा करत आहे, ज्या व्यक्तीला आपण अभिषेक म्हणून घालत आहे, त्या व्यक्तीने त्या संभाजी महाराजांनी तुमच्या आईच्या, बायकोच्या, बहिणीच्या, मुलीच्या छत्रपती शिवाजी महाराज की, रक्ताचा अभिषेक शिवाजी महाराज की, त्यांच्या चरणाची आज इथं पूजा होत आहे. शिवाजी महाराज की जय. शिवाजी जय.
नागरिक सविता कांबळे मॅडम यांच्या हस्ते आज चरण संभाजी महाराजांच्या हस्ते आज पाद्यपूजा होत आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ की, भारत माता की, हिंदू धर्म की. मूर्तीचं अनावरण झालेलं आहे आणि तुमचा आवाज हरिमंदिर पर्यंत सुद्धा पोहोचत नाहीये. त्यामुळे भारत माता की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बेळगावपर्यंत गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, हर हर या हर हर महादेव या घोषणेनं संपूर्ण हिंदुस्थानामध्ये हिंदवी स्वराज्याच्या मावळ्याने रणतांडव घातला. ती घोषणा अशी मळमळीत नकोय. हर हर आणि हात वरती करा. आज सुद्धा त्यांचंच रक्त तुमच्या धमन्यामध्ये धावत आहे, दिसलं पाहिजे. हर 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 हर. ज्या दिवशी घोषणा कमी आवाजात दिली जाईल ना, त्या दिवशी जसा पूर्व बंगाल बांगलादेशमध्ये रूपांतर झाला, तसाच परत या देशामध्ये बांगलादेश जन्मायचा नसेल तर तुम्ही शंभू महाराजांसमोर शपथ घेतली पाहिजे. ज्या दिवशी या देशावरती जशी बाकडी नजर त्यांनी गाठली, त्यावेळी आम्ही मैदानामध्ये सतत हर हर महादेवची घोषणा देऊन परत रणांगणावरती येऊ. म्हणून हर हर. आता यानंतर पाहुणे आम्हाला लाभलेले आहेत, त्यांचं स्वागत आणि या गावातील जे कार्यकर्ते आहेत अरे बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. खरं तर ज्या वेळेला राजेंना आणि साहेबांना विनंती केली की महाराज तुमच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीला हार अर्पण केला पाहिजे, तर राजेने बघा ओळखलं बरोबर. ज्या कार्यकर्त्यांच्यामुळे हे स्मारक उभं आहे, ज्या कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे रात्रंदिवस एक केलंय त्याने, त्या कार्यकर्त्यांच्या हस्ते महाराजांना पुष्पार्चन झालं पाहिजे म्हणून त्यांनी हा मान या भागातील शिवभक्त कार्यकर्त्यांना दिलेला आहे. स्वतः न जाता म्हणजे रयतेची काळजी घेणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आता सुद्धा आधुनिक मावळ्यांची काळजी घेणारे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी एकदा जोरदार घोषणा झालीच पाहिजे. भारत माता की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू, एक ही शंभू, एक ही शंभू. स्वराज्याला जिंकता येत नाही म्हणून ज्या वेळेला दक्षिणेमध्ये उतरतोय त्यावेळेला
दीक्षाई. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. तर आता या कार्यक्रमाचं स्वरूप राजेंचं स्वागत. तर ज्या अनगोळगावच्या इतिहासामधील भाग्याचा दिवस, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती शिवेंद्रराजे भोसले इथं आलेलं आहे आणि त्यांचं स्वागत आमच्या भागाचे लाडके आमदार श्री अभय पाटील साहेब यांना मी विनंती करतो. बेळगावच्या प्रथम नागरिक आणि महापौर श्री सविता कांबळे मॅडम यांनी शिवेंद्रराजे भोसले छत्रपती यांचं स्वागत केलेलं आहे. त्यानंतर उपमहापौर आनंद चव्हाण साहेब यांनी सुद्धा महाराजांचं स्वागत आणि चरणस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. त्यानंतर मी बेळगावच्या आणि अनगोळच्या सुपुत्री आणि माजी महापौर आमचे शिवभक्त कार्यकर्ते जितेंद्र देवन यांनी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराज की. त्यांचे चरणस्पर्श करतील. यानंतर मी बेळगावच्या प्रथम नागरिक आणि बेळगावच्या महापौर सविता कांबळे मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करा. ಬೆಳಗಾವಿ ಜನತೆಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಈ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಅವರ ಇಲ್ಲಿ ಉದ್ಘಾಟನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನನಗೆ ಇದು ಭಾಗ್ಯ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಅದು ಬಹಳ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಸಹಕರಿಸಿದರೆ, ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಹಾಗೆ ನಿಮಗೆ ಸದಾ ಇಲ್ಲಿ ಸರ್ ತುಂಬಾ ಆಶೀರ್ವಾದ ಇದೆ. ನಾನು ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ಸರ್ಗೂ ಆಶೀರ್ವಾದ ಇದೆ. ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಈಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ. ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದ ಇನ್ನೊಂದ್ಸತಿ ಹೇಳ್ತೇನೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ. आजचा हा कार्यक्रम किती आगळा वेगळा आहे बघा. छत्रपती राजेंना कन्नडा समजलं नसेल, पण ज्या विजयनगरच्या साम्राज्यावरचा जो भगवा ध्वज, तोच भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या रायगडावरती सुद्धा आहे. आणि आज मॅडमने आमच्या कन्नडामध्ये राजेचं स्वागत सुद्धा केलं, आपलं मनोगत सुद्धा व्यक्त केलं. यामुळे जसं आम्ही मराठीमध्ये भवानी मातेला आपण काय म्हणतो, जय भवानी जय शिवराय म्हणतो, तसं कन्नडामध्ये आपण भवानी मातेला काय म्हणतो, माता भुवनेश्वरी म्हणतो. देवाने आम्हाला दोन केलं नाही हो. आम्ही त्यावेळेला काय म्हणतो, जय भवानी जय शिवराय. त्याच पद्धतीनं ज्या वेळेला कन्नडा भाषेमध्ये आपण भवानीमध्ये जय जयकार कसं करतो, माता भुवनेश्वरी देवी की
जय. तर आज या ठिकाणी दोन्ही भाषेचा संगम झालेला आहे. मॅडमना मी खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी आपलं कर्णामध्ये मनोगत व्यक्त केलं. यानंतर महापौर आणि उपमहापौरांना मी विनंती करतो की त्यांनी राजेंना स्मृतिचिन्ह देऊन त्याचा गौरव करावा. त्याने आपलं धान्य पथक बंद करायचं आहे. कोणीतरी सांगा त्यांना थोड्या वेळापुरता बंद करायचा. धान्य पथक थोड्या वेळापुरता बंद करायचं. यानंतर ढोल पथकाला थोडं बंद करायला कोणीतरी सांगा. ती परत आवाज येणार. यानंतर ज्यांच्यामुळे या चौकामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि त्याला पाठबळ देणारे अनगोळ गावामधील आणि परिसरातील समस्त शिवशंभू भक्तांच्या विनंतीनुसार मी आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आणि मनोगत व्यक्त करायच्या अगोदर मी साहेबांना एक विनंती करतो, ज्यांच्या मित्रत्वामुळे आज महाराज इथं येऊन लागले ते धनंजय दादा जाधव यांचा स्वागत मी साहेबांना करायला सांगतो. धनंजय जाधव आज 2 आडनावाने या देशाला उभं केलं. पहिलं आडनाव राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचं, त्यांचं आडनाव काय होतं? जाधव. आज त्यांचेच वंशज सुद्धा जाधव इथं आहेत. आणि दुसरं आडनाव ज्या आडनावानं संपूर्ण हिंदुस्थान हलवला ते आडनाव कोणतं? ते भोसले आडनाव आणि जाधव आडनाव एकाच गॅसगावचे आलंय. तर मी मान्य आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत संभाजी चौकामध्ये आपण या आणि महाराजांच्या भव्य मूर्तीचं दर्शन घ्या असं प्रत्येक पाहुणाने सांगणार आहे. कारण आज अनेक मूर्ती आम्ही उद्घाटन केले आहेत बेळगावमध्ये, अनेक समाजातले अनेक महापुरुषांचे. खरं आज महाराजांच्या वंशजांच्या माध्यमातून हा मूर्ती सोहळा पार पडलेला आहे. त्यामुळं इतिहासामध्ये, बेळगावच्या इतिहासामध्ये नोंद राहील महाराजांच्या वंशजांच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडलेला आहे. त्याला कारण कोणतं असतील तर त्याला सुद्धा अनगोळ निवासी आहेत. तुमच्या प्रेमासाठी आज महाराज इथंपर्यंत आलेला आहे. त्यांना सुद्धा सरकारच्या माध्यमातून, आज प्रोटोकॉलच्या माध्यमातून मला एवढं समजलेलं आहे की कर्नाटक सरकारच्या काही ते लोकांनी तिथं येऊ नका, हा कार्यक्रम होणार नाही म्हणून सांगितलंय. खरं महाराज आज इथं आले ते फक्त तुमच्या प्रेमासाठी आणि त्यासाठी मी महाराजांना धन्यवाद देतो. आणि या कार्यामध्ये जोडलेले जितके कार्यकर्ते आज तुमच्या परिश्रमाला यश आलेलं आहे आणि भविष्यामध्ये निरंतर महाराजांच्या या प्रतिमेच्या समोर प्रत्येक दिवशी, प्रत्येक महिना अनेक कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये आयोजित करणार आहोत. आणि त्यासाठी तुमचे सगळ्यांचं सहकार हवं आहे हे आपल्याला मी सांगू इच्छितो. आणि यापुढे आपल्याला अनेक विक्रम पाटील मूर्तिकार जर असेल तर इथं यावं असं विनंती करतो. विक्रम पाटलांनी ज्या पद्धतीनं महाराजांची मूर्ती इथं करून आम्हाला उपलब्ध करून दिले त्यासाठी विक्रम पाटलांचा आपल्या सगळ्यांच्याकडनं मी अभिनंदन आणि धन्यवाद करतो. आणि आज अनेक डिपार्टमेंटच्या लोकांना त्रास दिले तर सुद्धा इडा पाटील साहेब आणि रोशन साहेबांना मी धन्यवाद देतो की त्यांनी तर या कार्यक्रमाला ज्या पोलीस अधिकारी सहकार केले त्यांना अभिनंदन. आणि ज्यांनी केले नाही त्यांचा हिशोब आमच्याकडे आहे. हे चक्र फिरत आहे. आज सरकार वेगळं आहे, उद्या सरकार वेगळं राहणार.
शांततेने आपल्या घरी पोचलं पाहिजे. कुठल्याही आज कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येकाला नम्र विनंती आहे आणि खास करून महिलांना जवळजवळ 3,500 महिला 2 ते 2.5 तास कळस घेऊन त्यांनी या शोभायात्रामध्ये भाग घेतले. त्यासाठी त्यांना सुद्धा अभिनंदन आणि धन्यवाद करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी. जय शिवाजी. भारत माता की. भारत माता की. जय श्रीराम. जय श्रीराम. आज बेळगावमध्ये आणि आपल्या या अनगोळ गावामध्ये मला इथं सर्वप्रथम तर येण्याची संधी मिळाली. ते आपले लाडके आमदार मान्य अभयजी पाटील यांच्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभयजींचं आभार मानतो. त्याचबरोबर खरं म्हणजे माझं आणि अभयजींचं ज्यांनी ओळख किंवा गाठ घालून दिली ते आमचे धनंजय जाधव. ते गेले आपल्याला सांगितलं पाहिजे की माझी आत्ताच विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये 1 महिनाभर माझ्या इथं ते ठाण मांडून होते प्रभारी म्हणून आणि आज त्यांच्या सगळ्या प्रयत्नातनं आणि सगळ्या नियोजनातनं आज आपल्या सारख्या तरुण वृद्ध माझ्या सर्व भगिनींनी माझ्या सर्व वडीलधाऱ्यांनी आज तब्बल 1,45,000च्या मताधिक्यानं मला महाराष्ट्रामध्ये सातारा जावळीमध्ये निवडून दिलं. का तर धनंजयजी जाधव यांच्यासारखे कार्यकर्ते संघाचे भाजपचे माझ्या मागं ताकदीनं उभे होते. त्यामुळे हे घडू शकलं. आज या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुग्ध अभिषेक आणि जे 5 नद्यांचं पाणी आणले या पंच ज्याला आपण अमृत म्हणूया हा अभिषेक आज इथं पार पडलेला आहे. या कार्यक्रमाला आपल्या महानगरपालिकेच्या महापौर सौ कांबळेताई ज्यांनी या सगळ्याची उभारणी केली ते आपल्या माजी महापौर सोमनाथजी आपले उपमहापौर तसेच सर्वच आता स्टेजवरील मान्यवर महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी आणि सगळ्यात महत्वाचं परत एकदा उल्लेख करतो ते म्हणजे आपले आमदार मान्य अभयजी. आज जे काही क्षण आपल्याला बघायला मिळतात जे काही क्षण आपण आपल्या नजरेतनं डोळ्यातनं जे आपल्या मनामध्ये आणि आपल्या स्मृतीमध्ये आपल्या हृदयामध्ये समावून घेतोय ते अभयजींच्या मुळे झालेले ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज मगाशी बोलता बोलता अभयजींनी सांगितलं की काही अडचणी आल्या आजच्या कार्यक्रमाला पण अभयजी काळजी करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब आग्र्यात ठेवू शकला नाही तरी संभाजी महाराजांच्या एवढ्या भव्य दिव्य पुतळ्याचं अनावरण त्याचा अभिषेक कोण अडवू शकणार नाही. आपण काळजी करू नका. आणि आज तरी आपल्याला मला माहिती आहे आपल्या मनामध्ये खंत आहे की शासनाकडनं जो कार्यक्रम व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. पण आपण जसं सांगितलं की सत्तेचं चक्र फिरत असतं चक्र फिरणार आहे. आज या छत्रपती संभाजी महाराजांच्या आशीर्वादानं याच ठिकाणून आशीर्वाद घेऊन याच कर्नाटक राज्यामध्ये भगवा फडकल्याशिवाय अभयजी राहणार नाही. आणि त्यावेळेला
जसं आज मी इथं महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून आलोय, तर आपण सुद्धा त्यावेळेला मंत्री होऊन आम्हाला परत इथं कार्यक्रमाला बोलवावं. आम्ही परत सातारवरून अधिकृत तुमच्या बरोबर कार्यक्रमाला इथं येऊ आणि नक्कीच तो कार्यक्रम भव्य दिव्य आपण जसा आज पार पडला याच्यापेक्षा पण सुंदर असा आपण नक्की करू. आज आबाईंचं, आपल्या महापौरताई, आपले सर्व, कारण मग सांगितलं गेलं की देश स्वातंत्र्य झाल्यापासून या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा ही इथल्या स्थानिक वडीलधारी लोकांची भावना होती. अनेकांनी प्रयत्न केले, अनेकांनी बरेच पराकाष्ठा केल्या, अनेकांनी बरेच हे केले, पण शेवटी तो क्षण आज आलेला आहे. आम्ही भाग्यवान आहोत की आपल्याला हे बघायला मिळालं, हे लक्षात ठेवा. कारण ज्यांनी अनेक लोक अशी पण असतील की ते प्रयत्न करून आज आपल्यातनं गेले असतील, आज इथं हयात नसतील, आज त्यांना हा क्षण बघता आला नाही, पण तुम्हाला आम्हाला हा क्षण बघता आला. हे तुमचं आमचं या पिढीचं भाग्य आहे. आज आपण काल भेटलेल्या माणसाला आज आपण लक्षात ठेवत नाही. आज मी जरी इथे येऊन गेलो असलो तरी 100% आठवड्यानंतर तुम्हाला कुणी विचारलं तर तुमच्या लक्षात राहणार नाही. पण 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्र आणि या पृथ्वी तळावर या आपल्या भारताच्या पवित्र भूमीत होऊन गेले. आज सुद्धा घराघरात मुलांच्या, लहान लहान बच्चा कच्च्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की जय हे आपोआप त्यांच्या तोंडातनं बाहेर येतं. ही दैवी शक्ती छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराज हे काही नुसतं एक माणूस नव्हते, तर देवाचा दैवी अवतार. हे तुमच्या, आमच्या आणि धर्माच्या, देशाच्या आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी ते इथं आले होते. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आज सुद्धा 350 वर्षानंतर आपल्याला म्हणायला लागतं की आमचं राज्य स्वराज्यासारखं आम्हाला स्थापन करायचंय. हे आम्ही कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे की एवढी मोठी दैवी शक्ती, दैवी अवतार हा आपल्या या भूमीमध्ये होऊन गेला. ही भूमी त्यांच्या पदस्पर्शानं पावन झाली. हे तुमचं आमचं भाग्य आहे की आपण आज इथं वावरतोय, जगतोय. आपला सगळा जो काही दिनचर्या आहे ती आपण या ठिकाणी करतोय. आणि म्हणून या सगळ्या आठवणी आजच्या दिवसाच्या, आजच्या क्षणाच्या आपण स्मरणात ठेवा. हे परत परत घडणार नाही, परत आपल्याला हा क्षण बघायला मिळणार नाही. आणि आपण सगळेजण नशीबवान आहोत हे आपण बघू शकतोय. त्यामुळं सर्व अनगोळ वासियांना मी मनापासून आपलं अभिनंदन करतो की आपण एवढ्या वर्षाच्या ह्याच्यातनं छत्रपतींचा पुतळा उभा केला. त्याचा आज दुग्धाभिषेक, 5 नद्यांचं पाणी आणून त्याचा अभिषेक आज या ठिकाणी केला. आणि एवढ्या भव्य संख्येनं आज सर्व शिवभक्त इथं आले. सगळ्या माझ्या भगिनी इथं आल्या. सगळ्या गेले, जसं आमदार साहेब म्हटले की 3-4 तास त्या कलश घेऊन या माझ्या सगळ्या बहिणी आज इथं या मिरवणुकीमध्ये आहेत. त्यांचा आभार मानतो, प्रशासनाचा आभार मानतो. कारण शेवटी अभयजी आपल्याला पण माहित आहे की प्रशासनाला पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे. आणि ते बोलत नसले तरी त्यांची नक्की मनापासूनची भूमिका असणार की हा कार्यक्रम व्हायला पाहिजे. कारण छत्रपतींचा आशीर्वाद कुणाला नको, छत्रपतींचा आशीर्वाद कुणाला नको असं इथं कुणी नाहीये. प्रत्येकाला छत्रपतींचा आशीर्वाद पाहिजे. आज छत्रपती नुसते मराठ्यांचे नव्हते तर 18 पगड जातींना एकत्र करून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. कुठल्या एका जातीच्या विरोधात लढले नाही. पण जिथं जिथं अन्याय झाला, जिथं जिथं आया बहिणींवर अत्याचार झाला, जिथं जिथं शेतकऱ्याला लुटायचा प्रयत्न केला, जिथं जिथं देवाला, धर्माला मोडण्याचा प्रयत्न केला, तिथं तिथं छत्रपती शिवाजी महाराज गेले, लढले आणि त्या ठिकाणी तिथल्या माणसाचं स्वराज्य स्थापन करून दिलं. तिथल्या माणसाला उभं करण्याचं काम त्यांनी केलं. ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी याच पद्धतीनं, याच प्रेरणेनं इथून पुढं आपल्या बेळगावमध्ये आणि या अनगोळ गावामध्ये काम करावं ही विनंती आपल्या